हरिओम. आज शनिवार 26 एप्रिल 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या आजच्या भागामध्ये ते आपल्याला सांगतायत की संतांनीच भगवंताला सगुणात आणलं. ऐकूया. सर्वात अर्पण भक्ती श्रेष्ठ आहे. पूजा करताना मी तुझा दास आहे असं म्हणावं, म्हणजे मग प्रेम येतं. यात लाज वाटायचं काहीच कारण नाही. आधी भगवंताचं दास व्हावं आणि मग पूजा करावी. आम्ही इतर कित्येकांचे दास होतो आणि इतक्यातून उरेल तेव्हा भगवंताचे दास होणार. मग पूजेत अर्पण भक्ती कशी येणार? आपल्याला जे जे आवडतं ते ते मनाने भगवंताला अर्पण करावं. इथे सर्व काही मनानेच करायचं असं. नुसतं शरीराने काबाड कष्ट केलं म्हणजे प्रेम येतच असं नाही. चित्त विषयाकडे ठेवून भगवंताची सेवा करणं म्हणजे अंगचोरपणाला. असा अंगचोरपणा करू नये. भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना उत्तम. सर्व लोक या ना त्या रूपाने सगुणाचीच उपासना करणार आहेत. ठरलेली वेळ, ठरलेले साधन असावं, म्हणजे मग त्यामध्ये प्रेम येतं. आपण ज्याची उपासना करतो तो तरी सगुणामध्येच असतो ना, म्हणून त्याला सुद्धा मग ती सवय लागते. आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत राहतं. ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केलेली असेल त्या मूर्तीमध्ये फार तेज असतं आणि ते पुष्कळ काळ टिकतं. शिवाय ते इतरांनाही उपयोगी पडतं. जगाचं खरं स्वरूप कळण्यासाठी सगुण उपासनाच कारणीभूत आहे. सर्व भोग भोगून काळजी नसणं हे उपासनेचे खरं मर्म. उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे, झळकलं पाहिजे, तर हे तेज फार विलक्षण असतं. पैशाचं किंवा विद्वत्तेचं तेज तितकं नसतं. ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरं काम करतो. एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे. त्या बाईशी देवी बोलत असे आणि प्रपंचातल्या वगैरे सर्व गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे. परंतु बाईने ध्यान करणं सोडून दिलं नाही. तिला देवी दिसणं बंद झालं. तसंच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे. कसं वागावं, काय करावं वगैरे सर्व गोष्टी तो त्या मुलाला सांगत असे. परंतु मुलाने ध्यान करणं सोडून दिलं आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला. या गोष्टीचा अर्थ असा आहे की आपल्याला सांभाळणाऱ्या शक्ती आपल्या मागे असतात. त्यांची उपासना आपण सोडू नये. भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितलं की ही दृश्य मूर्ती तुझी आहे. तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे. ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे भगवंत दाता आहे ही जाणीव उत्पन्न होईल. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तोच माझं कल्याण करणारा आहे, ही जाणीव झाली की जे मिळालं ते भगवंताच्या इच्छेनेच मिळालं ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल. आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.